Hello friends, once again welcome back to our YouTube channel गुरुवर्य क्लासेस. Myself विकास मुंडे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती स्वागत. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये चेंज द वॉइस या सिरीजमध्ये पुढचा जो उपप्रकार आहे तो शिकणार आहोत. चेंज द वॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स आणि चेंज द वॉइस ऑफ पास्ट कंटिन्यूअस टेन्स. तर हे जे दोन उपप्रकार आहेत चेंज द वॉइस मधले ते आज आपण शिकणार आहोत. तर त्या अगोदर मी सर्वांना विनंती करेल की अजूनही जर हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन जे आहे ते येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. सो लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ लेक्चर. So friends, in the today's video lecture, we are going to learn change the voice of simple past tense and change the voice of past continuous tense. So firstly, we are going to learn change the voice of simple past tense. Change the voice of simple past tense. सिंपल पास्ट टेन्स हा खूप महत्त्वाचा घटक आहे. ज्यावेळी तुम्ही 12वी एक्झाममध्ये किंवा SSC एक्झाममध्ये एक्झाम देता त्यावेळी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्समध्ये जास्तीत जास्त चेंज व्हायचे सेंटेन्स येत असतात. त्यानंतर 9वीची बॅच असेल किंवा 8वीची बॅच असेल किंवा 7वीची बॅच असेल, चेंज व्हाईस ज्यावेळी आपण टेक्स्ट बुकमधलं पाहतो त्यावेळी जास्त एक्झाम्पल्स जे आहेत ते पाठ्यपुस्तकातले सिंपल पास्टमधले असतात. आणि म्हणून हा जो प्रकार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारा हा जो उपप्रकार आहे चेंज व्हॉइसमधला तो सर्वांनी शेवटपर्यंत जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो नक्की अभ्यासा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की चेंज व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते HSC बोर्डमध्ये पण येतात, SSC बोर्डमध्ये पण येतात. त्यामुळे खूप महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट कंटिन्यूअस टेन्स हे जे व्हिडिओ लेक्चर आहे आजचं त्या शेवटपर्यंत नक्की अटेंड करा आणि तुम्ही लाईफ टाईम चेंज व्हॉइस लक्षात ठेवाल ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो चेंज व्हॉइसचा टॉपिक आहे तुम्ही समजावून सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप यू विल अटेंड दिस व्हिडिओ लेक्चर टिल द एंड बिकॉज यू विल गेट गुड नॉलेज ऑफ चेंज द व्हॉइस. सो लेट्स स्टार्ट द स्ट्रक्चर ऑफ चेंज द व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचा अर्थ आहे साधा भूतकाळ आणि साध्या भूतकाळाचं जे स्ट्रक्चर आहे ते सर्वांना माहीत असेल. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आणि कर्म हे आहे चेंज द व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्सचं काळाचं सूत्र आहे. ज्यावेळी आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये करतो त्यावेळेस सूत्र वेगळं आहे. ते काय आहे चला पाहूयात. तर स्ट्रक्चर, सर्वप्रथम पॅसिव्ह वॉइस ज्यावेळी आपण करतो त्यावेळी ऑब्जेक्ट येतं हे आता सर्वांना माहीत झालं असेल. ऑब्जेक्ट, त्यानंतर सिंपल पास्ट टेन्सचं उदाहरण असेल तर तुम्हाला वाज किंवा वेअर घ्यावं लागतं पॅसिव्ह वॉइस करताना, हे लक्षात राहू द्या. वाज किंवा वेअर. त्यानंतर वाज वेअर यापैकी योग्य ते एक हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे आणि कोणता करता आल्यानंतर वाज घ्यायचा आणि कोणता करता आल्यानंतर वेअर घ्यायचं हे थोड्या वेळाने तुम्हाला मी देत आहे. वाज वेअर, त्यानंतर घ्यायचं आहे वर्ब 3. जसं की आपण या अगोदरच्या सिरीजमध्ये सुद्धा पाहिलं, व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं की ज्यावेळी पॅसिव्ह वॉइसचं उदाहरण आपण करतो त्यावेळी ते जे उदाहरण आहे ते करताना जो क्रियापदाचा भाग आहे पॅसिव्ह वॉइसचा तो तिसऱ्या रूपामध्ये असतो. आणि इथं सुद्धा तेच आहे. म्हणजेच इंटायर चेंज द व्हॉइस यू विल सी वर्ब थर्ड फॉर्म. सो नेक्स्ट ऑब्जेक्ट वाज वेअर वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ चेंज द व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स. म्हणजेच पॅसिव्ह वॉइस करतानाचं हे सूत्र आहे ते सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्हाला वाज आणि वेअर कोणता करता आल्यानंतर घ्यायचं हे आपण पाहायचं आहे. बघा, आय, ही, शी, इट, सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन मीन्स एकवचनी नाम.
जर हे करते आले तर आपण साहजिकच आहे हेल्पिंग वर्ब जे घेतो ते वाज घेणार आहोत किंवा वाज घ्यायचे, कारण की एक क्वेश्चन आल्यानंतर वाज घ्यायचे. त्यानंतर यू, वी, दे, प्लुरल नाउन. हे करते आल्यानंतर तुम्हाला वेअर हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. तर हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन एक क्वेश्चन नाम आलं तर वाज घ्यायचे. त्यानंतर यू, वी, दे आणि प्लुरल नाउन आलं तर वेअर घ्यायचं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता यानंतर चेंज वॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्सचे सिंपल रूल तुम्हाला मी देणार आहे, ते सर्वांनी लक्षात घ्यायचे आहेत. रूल्स. तर जो पहिला नियम आहे चेंज वॉइसचा तो अर्थातच आहे सर्वप्रथम वाक्याचा काळ ओळखणे. वाक्याचा काळ ओळखणे. कारण वाक्याचा जर काळ ओळखता आला नाही तर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करता येणार नाही. त्याचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो बघा. चेंज वॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स ज्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे किंवा ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे, त्यावेळी तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे हे या काळालाच लागू होतं, दुसऱ्या काळाला कोणत्याही लागू होत नाही. आणि म्हणून याच काळाला हे स्ट्रक्चर लागू होत असल्यामुळं काळ ओळखणं खूप गरजेचं आहे. सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, आणि मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर असल्यामुळं याचं पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर हेच असणार आहे. म्हणून अगोदर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आलं पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला तो काळ ओळखता येईल त्यावेळी पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल आणि या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला एक्झाम्पल पॅसिव्ह वॉइसमध्ये करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की पहिला नियम आहे सर्वप्रथम वाक्याचा काळ ओळखणे. काळ ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. जर काळ ओळखता आला नाही तर वाक्य करता येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून वाक्याचा काळ हा ओळखता आला पाहिजे. त्यानंतरचा नियम पाहूयात काय आहे तो. त्यानंतर जसं की तुम्ही पाहू शकताय वाज किंवा वेअर हे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. वाज, वेअर पैकी योग्य ते एक. आता योग्य ते एक का म्हटलेलं आहे, कारण या ठिकाणी ही आय, ही, शी, इट सिंग्युलर नाउन आल्यानंतर वाज घ्यायचं आणि यू, वी, दे प्लुरल नाउन आल्यानंतर वेअर घ्यायचं. म्हणून या ठिकाणी नियमात त्याचा बदल असा आहे. त्यानंतर वाज, वेअर पैकी योग्य ते भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. हा आहे दुसरा नियम. त्यानंतरचा पुढचा नियम पाहूयात. बघा बोर्डवरती तुम्हाला दिसत असेल वर्ब 3. मग पुढं त्यानंतरचा जो नियम आहे तो आहे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेऊन शेवटी काय दिलेले, कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया बायने जोडावी. घेऊन कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया कोणत्या शब्दाने जोडायची आहे, बाय. हे सर्वांनी लक्षात घ्या, बायने जोडावी. तर हे आहेत चेंज वॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्सचे सिंपल रूल्स. जास्त रूल्स देऊन तुम्हाला अवघड हे चेंज वॉइस करायचं नाही आहे आणि म्हणून मी अगदी सोप्या अगदी 3 नियमात पूर्ण चेंज वॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स तुम्हाला समजून सांगणार आहे. तर पुन्हा एकदा बघा. सर्वप्रथम वाक्याचा काळ ओळखायचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर वाजवेरपैकी योग्य ते भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायला तुम्हाला लागेल आणि मग त्यानंतर कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया बायने जोडायची आहे. एवढे सिंपल रूल्स तुम्हाला दिलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही रूल्स त्या ठिकाणी ॲड करायची गरज लागणार नाही. हां, जर कॉम्प्लिमेंट आला, पूरक भाग आला असेल तर तो शेवटी घ्यायचा आहे. हे सर्वांनी मात्र त्या ठिकाणी लक्षात घ्या. जर तुम्हाला तो नियम पाहिजे असेल तर लगेच घ्यायचा आहे. कॉम्प्लिमेंटला आपण पूरक भाग म्हणतो. शेवटी घ्यावा. आला असेल तर शेवटी घ्यावा, नसेल तर घ्यायचं नाहीये.
आले असेल तर असा म्हणूयात आपण, आले असेल तर ते शेवटी घ्यावे. तर किती मोठं उदाहरण असू द्या, कॉम्प्लिमेंट आला असेल तर ते शेवटी घ्यायचे, घाबरायची गरज अजिबात नाही. तर पुन्हा एकदा नियम चांगल्या प्रकारे वाचा, कारण की ज्यावेळी तुम्ही नियम फॉलो करता त्यावेळी तुम्ही व्याकरण जे आहे ते नियमानुसार करत असता, म्हणजे जे वाक्य करणार आहात पॅसिव्ह व्हायचे ते नियमानुसार करत असता. आणि म्हणून अशा प्रकारचे जे नियम आहेत ते अभ्यासणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सो फ्रेंड, आता आपण यावर नियमावर आधारित एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आणि मला अपेक्षा आहे सर्व विद्यार्थी जे आहेत हे जे उदाहरणं आहेत ते नक्की करतील. मी क्वेश्चन दिल्यानंतर लगेच तुम्हाला पॅसिव्ह उदाहरण आलं पाहिजे, कारण की तुम्हाला स्ट्रक्चर या ठिकाणी लक्षात आला असेल आणि त्यानुसार आपल्याला उदाहरणं करायची आहेत. जसं की स्ट्रक्चर ऑब्जेक्ट, त्यानंतर वाज किंवा वेअर, वर्ब 3, बाय आणि सब्जेक्ट. तर चला मग आपण पुढचा जो उदाहरणाचा भाग आहे त्याच्याकडं जाऊयात. तर चेंज वॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स मधलं पहिलं जे उदाहरण आहे ते आता आपण पाहूयात. खूप सोपं उदाहरण तुम्हाला देणार आहे समजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. जे पहिलं उदाहरण आहे ते आहे राम एट अ मँगो. राम एट अ मँगो या ठिकाणी आपण पाहू शकतोय सर्वप्रथम काळ ओळखणे या नियमानुसार वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे, कारण की इटचं दुसरं रूप त्या ठिकाणी आलेलं आहे. आता आपल्याला याचं पॅसिव्हाइज करायचं आहे, म्हणजेच कर्तरी प्रयोगाचं रूपांतर कर्मणी प्रयोगामध्ये करायचे. तर मग नियमानुसार आणि सूत्रानुसार तुम्हाला सर्वप्रथम काय घ्यावं लागेल, कर्म घ्यावं लागेल. जसं आपलं सूत्र होतं, कर्त्याची क्रिया कोणावरती होते, आंबा खाण्याची क्रिया जी आहे ते राम कोणावरती करतोय, अ मँगो. म्हणजेच कर्म म्हणजे काय असतं, तर कर्त्याची क्रिया त्या ठिकाणी त्या शब्दावरती घडत असते. म्हणजे मँगोवरती कर्त्याची क्रिया घडाली, काय करण्याची, खाण्याची. आणि म्हणून अ मँगो जो आहे तो कर्मवाचक शब्द आहे, म्हणजेच कर्म आहे. तर ऑब्जेक्ट ओळखायला सर्वांना आलं पाहिजे. मग हे ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचंय. इथं जरी ए स्मॉलमध्ये असेल तरी सुरुवातीला मात्र लिहिताना कॅपिटलमध्ये लिहायचे पॅसिव्हाइजमध्ये, अ मँगो. त्यानंतर आपल्याला सूत्रानुसार सांगितलं होतं की सिंग्युलर नाउन आला असेल तर वाज घ्यायचं आणि प्लुरल नाउन आला असेल तर वेअर घ्यायचे. मग अ मँगो म्हणजेच एक आंबा असा त्याचा अर्थ होतो. मग एक वचनी आहे आणि म्हणून काय घ्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, वाज हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. अ मँगो वाज. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला घ्यावं लागेल. अ मँगो वाज एट. एट कशाचं दुसरं रूप आहे, इटचं. आणि आपल्याला तिसरं रूप लिहायचं इटचं, इटन. अ मँगो वाज इटन. त्यानंतर कर्ता किंवा कर्त्याची द्या बायने जोडायची, म्हणजे बा हा शब्द घ्यायचा आहे आणि कर्ता नाऊन असल्यामुळे जसं जसं लिहायचं आहे राम. आणि लिहितानाच्या चुका लक्षात घ्या, इथं राम आर स्मॉलमध्ये काढायचं नाही, हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायचे. पुढचं उदाहरण पाहूयात आपण. द इंग्लिश टीचर gave an assignment to the class. बघा, ॲक्टिव्हाइजचं हे जे उदाहरण आहे त्यामध्ये आपण लक्षात ठेवायचंय कॉम्प्लिमेंट आलेला आहे. जो मगाशी शेवटी नियम आपण पाहिला होता की जर पूरक भाग आला तर तो शेवटी घ्या, तर मग या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आलेला आहे, पण कॉम्प्लिमेंट पण ओळखता आला पाहिजे. काही विद्यार्थी म्हणतील ॲन असाइनमेंट पासून नंतरचा भाग कॉम्प्लिमेंट आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो असं नाहीये. याच्यामध्ये टू द क्लास जो आहे म्हणजेच टू पासून पुढचा भाग जो आहे तो आहे कॉम्प्लिमेंट, पूरक भाग. आणि मग ॲन असाइनमेंट यातलं काय आहे, कर्म आहे. कर्म ओळखता आलं पाहिजे. कर्त्याची क्रिया झालेली आहे ज्या शब्दावरती तो असतो कर्म. म्हणजे इंग्लिश शिक्षकांनी काय केलेलं आहे, असाइनमेंट दिलेलं आहे आणि म्हणून ॲन असाइनमेंट या वाक्यातला काय आहे, कर्म आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. मग पॅसिव्हाइजचं उदाहरण आपण आता याचं करतो आहोत, तर लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला ॲन असाइनमेंट हे कर्म घ्या. ॲन असाइनमेंट अ आणि ॲन आल्यानंतर आपल्याला माहित आहे की एकवचनी तो नाऊनचा किंवा सब्जेक्टचा भाग असतो. या ठिकाणी ॲन असाइनमेंट एकवचनी असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स चेंज वाईज करत असताना घ्यावं लागेल वाज.
अँड असाइनमेंट वाज घेव कशाचं दुसरं रूप आहे गिव्हचं. आणि मग घेव हे दुसरं रूप असेल तर तिसरं रूप तुम्हाला आलं पाहिजे. आणि जर तिसरं रूप आलं नाही तर मग मात्र तुम्हाला ते समजणार नाही किंवा त्या ठिकाणी वाक्य येणार नाही, चुकून जाईल. म्हणून क्रियापदाची रूप पण येणं खूप आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. मग तिसरं रूप या ठिकाणी द्यावं लागेल तुम्हाला गिव्हन. बघा सूत्राप्रमाणे आपण वाक्य केलं. सर्वप्रथम कर्म घेतलं, त्यानंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेतलंय भूतकाळी, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, अगोदर कर्म, भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद, तिसरं रूप. आता राहिलेला भाग जो आहे तो काय आहे, कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया बायने जोडायची. मग बाय हा शब्द घ्यायचा आहे. आता कर्ता कोणता आहे या वाक्यातला, द इंग्लिश टीचर. इथं घ्या बाय नंतर an assignment was given by the English teacher. आता राहिलेला जो पूरक भाग आहे तो इथे लिहायचा आहे, टू द क्लास. असं होईल हे उदाहरण ज्याच्यामध्ये तुम्हाला पूरक भाग पण आहे आणि वर्ब थर्ड फॉर्म घेऊन पॅसिव्हायचं उदाहरण हे करता येतं. पुढचं उदाहरण आता आपण पाहणार आहोत. सोपं उदाहरण आहे. अ वुमन spoke English language. A woman spoke English language. आता या वाक्यामध्ये पूरक भाग आलेला नाही त्यामुळे खूप सोपं जाईल हे उदाहरण. कर्म जे आहे ते आहे इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज हा एकवचनी कर्म असल्यामुळं या ठिकाणी साहजिकच आहे आपल्याला जे हेल्पिंग वर्ब घ्यायचे ते वाज घ्यायचं आहे. इंग्लिश लँग्वेज वाज. स्पीक दुसरं रूप कशाचं आहे, स्पीकचं दुसरं रूप काय आहे, स्पोक. आणि स्पीकचं तिसरं रूप स्पोकन, म्हणजे तिसरं रूप या ठिकाणी लिहावं लागेल स्पोकन. इंग्लिश लँग्वेज वाज स्पोकन बाय, कर्ता जो आहे अ वुमन या ठिकाणी लिहायचं आहे. तर एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. किती उदाहरणाचा सराव केला तरी उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा सराव करणं कमीच पडणार आहे, कारण की खूप सारे उदाहरणं आहेत. मात्र त्याची जी काही पद्धत आहे किंवा त्याचे जे काही नियम आहेत, ज्या पद्धतीने ते वाक्य केलं गेलं पाहिजे ते सेमच आहे. अजून एक उदाहरण आपण पाहूयात. पुढचं उदाहरण बघा. दे घेव मी an opportunity. They gave me an opportunity असं आहे. त्यांनी मला संधी दिली. आता या ठिकाणी या उदाहरणाचा पॅसिव्हाइज करताना an opportunity जो ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला येईल. आता तुम्हाला मी जास्त नियम सांगणार नाही कारण की आता तुम्हाला सराव त्याचा झाला असेल. एक क्वेश्चन असेल तर हेल्पिंग वर्ब वाज घ्यायचे. अँड ऑपॉर्च्युनिटी वाज वर्ब थर्ड आहे गिव्हन. मग अशी आपण पाहिलं त्या पद्धतीनं. त्यानंतर बाय हा शब्द लिहायचा आहे आणि देची द्वितीय विभक्ती लिहायची आहे देम, हे विसरायचं नाही. अशा पद्धतीनं चेंजेस ऑफ सिंपल पास्ट टेन्सची आपण काही उदाहरणं पाहिलेली आहेत. अजून काही उदाहरणं आपण याचे अभ्यास जेणेकरून तुम्हाला परफेक्ट चेंजेस ऑफ सिंपल पास्ट टेन्स होईल. तर पुढचं उदाहरण आहे बघा. ही टोल्ड अस टू गो अवे. ॲक्टिव्ह वॉइसचं उदाहरण आहे. आता हेच उदाहरण आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी टू गो अवे अशी वाक्यात सुरुवात करायची नाही आहे किंवा असने वाक्यात सुरुवात करायची नाही आहे. तर काय करायचं आहे बघा, मी समजावून सांगतो. असची प्रथमा व्यक्ती काय आहे, वी. तो शब्द या ठिकाणी घ्या. वी आल्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब एक वचनी घ्यावं लागेल का अनेक वचनी हे तुम्हाला कळलं पाहिजे. अनेक वचनी घ्यावं लागेल म्हणजेच हा ऑब्जेक्ट झाला. त्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे वी वेअर. त्यानंतर वर्ब 3 घ्या. टेलचं दुसरं रूप टोल्ड आहे आणि तिसरं पण टोल्ड आहे, ते जसं तसं लिहायचं इथं वी वेअर टोल्ड. आता राहिलेला भाग जो आहे तो इथं घ्या टू गो अवे. वी वेअर टोल्ड
टू गो अवे बाय, हीची द्वितीय विभक्ती घ्यावी लागेल हिम. पुढचं उदाहरण पहा. शी टोल्ड स्टोरीज. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये उदाहरण आहे. हेच उदाहरण जर आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. फक्त लक्षात ठेवायचे जर अनेक वचनी आला शब्द तर त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पिंग वर्ब चेंज करायचा आहे. म्हणजे स्टोरीज अनेक वचनी आहे तर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे इथं वेअर. स्टोरीज वेअर, वर्ब थर्ड टोल्ड. स्टोरीज वेअर टोल्ड कर्त्याची द्वितीय बायने जोडायची आहे. शीची द्वितीय व्यक्ती आहे हर. तर एवढं सिंपल आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. फक्त या ठिकाणी ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्या की चेंज द वॉइस करत असताना वाक्य आणि त्याचे नियम याची सांगड घातली पाहिजे. म्हणजे ज्यावेळी आपण एखादं उदाहरण करतोय त्यावेळी तो जो काळ आहे तो ओळखता आला पाहिजे. कोणता काळ आहे, त्याचं पॅसिव्ह वॉइस करताना त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे समजलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला वाटत असेल ते म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला आलं पाहिजे. आणि मग या सर्व गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर साहजिकच आहे उदाहरण परफेक्टली त्या ठिकाणी तुम्हाला येईल. अजून काही उदाहरण आपण पाहूयात. बघा पुढचं उदाहरण आहे आय कॉल्ड ॲन ऑटो. आय कॉल्ड ॲन ऑटो. आता हे जे उदाहरण आहे हे पण सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे. समजा या ठिकाणी वरती चेंज द वॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स नाही असं गृहीत धरा आणि याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल, वाक्याचा काळ ओळखावा लागेल. वर्ब टू आहे म्हणून हा सिंपल पास्ट टेन्स आहे तुमच्या लक्षात आला असेल. ॲन ऑटो ऑब्जेक्ट आहे मग सुरुवातीला घ्यायचं आहे ॲन. इथं स्मॉलमध्ये आहे परंतु इथं कॅपिटलमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल ए. ॲन ऑटो. आता इथे हेल्पिंग वर्बमध्ये गोंधळून जायचं नाही. इथं वी अनेक वचनी होतं, या ठिकाणी सुद्धा स्टोरीज प्लुरल म्हणजेच अनेक वचनी होतं. इथं मात्र सिंग्युलर नाउन आहे म्हणजे सिंग्युलर हा सब्जेक्ट आहे आणि म्हणून एक वचनी असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब वाज घ्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. ॲन ऑटो वाज, वर्ब 3 कॉल्ड, त्यानंतर बाय घ्या आणि आयची द्वितीय व्यक्ती काय आहे मी, ती घ्या. तर एवढं सोपं आहे चेंज द वॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स आणि मला खात्री आहे सर्वांनाही समजलं असेल. आता याच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चेंज द वॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्सच्या नंतरचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. चालू भूतकाळाचं ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर कसं करायचं ते आपण आता पाहूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण चेंज द वॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्सकडे जाणार आहोत. चेंज द वॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो चेंज द वॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स हा खूप सोपा तुम्हाला आता जाणार आहे. त्याचं कारण सिंपल पास्ट टेन्स तुम्ही शिकलेला आहात आणि जर सिंपल पास्ट टेन्स चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात आला असेल तर चेंज द वॉइसचा हा जो पुढचा प्रकार आहे तो अगदी सहज अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हा लक्षात येईल. त्याचं कारण त्याचे नियम आणि याच्या नियमामध्ये थोडासा बदल आहे. तो जो बदल आहे तो सूत्रामधून आपल्याला दिसून येईल. काय बदल आहे चला आपण पाहूयात. याचा अगोदर चालू भूतकाळ याला म्हणतात हे लक्षात घ्या आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते पण सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे. पास्ट कंटिन्युअस टेन्स या काळाचं जे सूत्र आहे ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. अगोदर सब्जेक्ट, त्यानंतर वाजवेर प्लस आपण म्हणतो त्याला वर्ब 4, त्यानंतर ऑब्जेक्ट. हे आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर. आता या ठिकाणी चेंज द वॉइस करायचं म्हणजे पॅसिव्ह वॉइस करायचे आणि त्यावेळेचं स्ट्रक्चर काय आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचे. तर बघा सर्वांनी स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे. सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट घेतो हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर या ठिकाणी वाज किंवा वेअर हा शब्द म्हणजेच हेल्पिंग वर्ब ही ठिकाणी घ्यायचे सर्वांनी लक्षात घ्या. जसं सिंपल पास्ट टेन्समध्ये घेत होतो तसं इथंही सेम आहे वाज किंवा वेअर. आता तुमचं लक्षात आलं असेल वेअर कधी घ्यायचं आणि वाज कधी घ्यायचं. मी पुन्हा ते सांगणार नाही आहे कारण की टाईम इज मनी, वेळ खूप अनमोल आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये टाईमपास आपल्याला करायचा नाही आहे. ऑब्जेक्ट प्लस वाज वेअर, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे शब्द बिंग, त्यानंतर वर्ब 3, त्यानंतर तुम्हाला घ्यावं लागेल बाय आणि त्यानंतर येईल सब्जेक्ट. तर हे आहे स्ट्रक्चर जे चेंज द वॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. दिसायला खूप मोठं स्ट्रक्चर वाटत असेल परंतु चेंज किती आहे हे मी तुम्हाला सांगतो.
जो बदल आहे सिंपल पास्ट टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये आणि या स्ट्रक्चरमध्ये तो फक्त आहे बिंग या शब्दाचा. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. तर मग जसं सिंपल पास्ट टेन्सचं चेंज व्हायचं स्ट्रक्चर होतं ऑब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, या ठिकाणी मात्र सेम तेच स्ट्रक्चर आहे, फक्त बिंग हा जो शब्द आहे तो ॲडिशनल आहे, म्हणजे तो एक्स्ट्रा आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता मग पुन्हा एकदा आपल्याला वाज कधी घ्यायचं आणि वेअर कधी घ्यायचं हे सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. नियम आता मी तुम्हाला लिहून देणार नाही आहे, नियम मी सांगतो ते सर्वांनी लक्षात घ्या. अगदी सोप्या पद्धतीचे नियम आहेत, थोडासा बदल आहे तिथंही सेम. आता तुम्ही ओळखायचे की काय सेम आहे दोन्हीमध्ये आणि काय फरक आहे. या ठिकाणी सर्वप्रथम वाक्याचा काळ ओळखल्यानंतर वाक्याची जी सुरुवात आहे पॅसिव्हाईची म्हणजेच ॲक्टिव्हाईजचं पॅसिव्हाईजमध्ये रूपांतर करताना पीव्हीची सुरुवात जी करायची ती कर्माने करायची. त्यानंतर योग्य ते हेल्पिंग वर्ब टू बीचे भूतकाळी रूप वाज किंवा वेअर त्यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्या. त्यानंतर बिंग हा शब्द घ्या. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घेऊन कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया बायने जोडा. एवढं सिंपल आहे. आणि म्हणून आता आपल्याला परत रूल्स न घेता पुढं एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. तर आपण पहिलं उदाहरण पाहूयात. तर पहिलं उदाहरण आहे बघा, शी वाज रायटिंग लेटर्स. या ठिकाणचं जे उदाहरण आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये असल्यामुळे तुम्हाला सब्जेक्ट नंतर वाज आलेलं या ठिकाणी लक्षात आलं असेल. आता हेच उदाहरण आपल्या पॅसिव्हाईजमध्ये करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट ओळखणं आणि तो ऑब्जेक्ट आहे या वाक्यातला लेटर्स. लेटर्स म्हणजे अक्षरे. अनेक क्वेश्चनी असल्यामुळे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब जे घ्यायचं आहे ते कोणतं घ्यावं लागेल, वेअर. हे सर्वांनी लक्षात घ्या. लेटर्स वेअर. त्यानंतर सूत्राप्रमाणे बिंग हा शब्द घ्यायला विसरायचं नाही. लेटर्स वेअर बिंग. रायटिंग हे कशाचं चौथं रूप आहे हे लक्षात घ्या, राईटचं. आणि मग राईटचं तिसरं रूप काय आहे, रिटर्न. लेटर्स वेअर बिंग रिटर्न कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया बायने जोडायचे. बाय शीची द्वितीय व्यक्ती आहे हर. तर काय तुमच्या लक्षात आलं नाही किंवा त्या ठिकाणी काय अडचण आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा, जेणेकरून मलाही लक्षात येईल की विद्यार्थ्यांच्या नेमकं काय लक्षात आलेलं नाही. कारण की ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये हाच फरक आहे की तुम्ही डायरेक्ट माझ्यासमोर शंका उपस्थित करू शकत नाही, तुम्हाला ते कमेंटमध्येच सांगावं लागतं आणि मग माझ्याही त्यानंतरच लक्षात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलेला आहे, त्यानंतर वेअर घेतलं, त्यानंतर बिंग घेतलं, वर्ब 3 फॉर्म घेतलं, त्यानंतर बाय घेतलं आणि कर्त्याची द्वितीया हर घेतलेले आहे. तर अशा प्रकारे सूत्रानुसार आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचं चेंज वाईज शिकत आहोत. तर यानंतर या पुढचा जो उदाहरण आहे तो बघा काय असेल ते. सोहम वाज अब्युसिंग मी इन द क्लास. हे आहे उदाहरण. उदाहरण साहजिकच आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. आपल्याला जे नियम आहे त्यानुसार आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की नियमाप्रमाणे हे जे उदाहरण आहे ते आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं. तर सर्वप्रथम या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आलेला आहे, तो कॉम्प्लिमेंट आपण शेवटी घेऊयात. तर मग इथं मी हा जो शब्द आहे तो जशाच न लिहिता मीची प्रथम व्यक्ती काय आहे ते लक्षात आलं पाहिजे, आय. सोहम वॉज अब्युसिंग मी इन द क्लास. अब्यूज म्हणजे चिडवणे. मग आय हा करता घेतल्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब इथं वेअर घ्यावा लागेल का, नाही. काय घ्यावं लागेल, वाज. आय वाज. आय वाज घेतल्यानंतर सूत्राप्रमाणे जो ॲडिशनल वर्ड आहे तो आहे बिंग. हेल्पिंग वर्ब आहे ते तो शब्द इथं घ्यावा लागेल बिंग. वर्ब 3 अब्युज्ड. आय वॉज बिंग अब्युज्ड. परत मी हा शब्द लिहायचा आहे का, नाही, कारण की मी इथं करता जो आहे तो मी याची प्रथम व्यक्ती आपण घेतलेली आहे, म्हणून परत तो शब्द घ्यायचा नाही. मग आता राहिलं काय वाक्यामध्ये, आपण बघा आय वॉज बिंग अब्युज्ड घेतलं म्हणजे वाज पण गेलेलं आहे, अब्युजिंग पण गेलेलं आहे. आता सोहम आणि इन द क्लास एवढंच राहिलेलं आहे. तर गोंधळून जायचं नाही. आय वॉज बिंग अब्युज्ड पुढं जे सूत्र आहे त्यानुसार बाय सोहम असं करा.
म्हणजेच कर्ता किंवा कर्त्याच्या द्वितीया बायने जोडा. बाय सोहम. पूरक भाग जो आलेला आहे तो शेवटी घ्या. इन द क्लास. म्हणजेच आपलं उदाहरण होईल, काय होईल उदाहरण? आय वॉज बीइंग अब्युज्ड बाय सोहम इन द क्लास. अगदी परफेक्ट एक्झाम्पल, म्हणजेच पॅसिवाईज तुम्हाला उदाहरण जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, ते लक्षात घ्या. पुढचं उदाहरण आपण पाहूयात काय आहे ते. रामू वाज पॉलिशिंग माय शूज. माय शूज. आता या ठिकाणी हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये रामू वाज पॉलिशिंग माय शूज असं आहे. मग अगोदर आपल्याला वाक्याचा काळ जो आहे तो तर ओळखता आलाच असेल. मग माय शूज एक जोडी नाही आहे, तो म्हणजे एक बूट आहे का त्याच्यामध्ये? बुटाची जोडी आहे. शूज म्हणजे अनेक वचने हा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग सुरुवातीला जो कर्म आहे तो इथं घ्यावा लागेल, माय शूज. त्यानंतर हेल्पिंग वर्ब वेअर येईल. लक्षात ठेवायचं की वेअर कधी येईल आणि वाज कधी येईल. वेअर. त्यानंतर बिंग हा शब्द घ्या. वर्ब 3 पॉलिश्ड येईल. कर्ता किंवा कर्त्याच्या त्या बायने जोडा. बाय रामू. तर सर्वांनी लक्षात द्यायचं, हे एक उदाहरणासाठी नाव दिलेले. कोणाचंही नाव असेल तर या ठिकाणी स्वतःचं नाव ते नाही हे लक्षात घ्या, कारण की हे फक्त उदाहरणासाठी आहे. त्यामुळं कोणाला अब्यूज करायचं काम करायचं नाही. पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत. तर या उदाहरणामध्ये फक्त जास्त डिफिकल्ट जर तुम्हाला वाटलं असेल तर ते माय शूज वेअर, तर हेल्पिंग वर्ब योग्य ते घ्यायचं आहे. आणि मग सूत्राप्रमाणे बिंग वर्ब 3 आणि बाय नंतर कर्ता किंवा कर्त्याची द्वितीया घ्यायचे. आता पुढचं उदाहरण आपण पाहूयात. फेमस एक्झाम्पल आहे, कोलंबस was discovering America, as you all know that. अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला होता. आणि मग हे उदाहरण आहे आपल्याला त्या ठिकाणी जनरल नॉलेज इम्प्रूव्ह नाही करायचं. कोलंबस वॉज डिस्कवरिंग अमेरिका, या ठिकाणी कर्म जो आहे ऑब्जेक्ट तो या ठिकाणी घ्यायचा आहे अमेरिका. आता तुम्ही म्हणाल सर तिथं कशा प्रकारे तुम्ही कॅपिटल घेतला आहे, तर त्या ठिकाणी ते नाऊन आहे. आणि ज्या ठिकाणी नाऊन असतं तिथं तो जो पहिला लेटर आहे तो कॅपिटल असतो. साहजिकच इथं तर वाक्याची सुरुवात झालेली आहे म्हणून पहिलं अक्षर कॅपिटल आहे. स्मॉल गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी, परंतु खूप मॅटर करतात. ज्यावेळी तुम्ही परफेक्ट इंग्लिश ग्रामरमध्ये ते वाक्य सोडत असता त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात येतात. आणि जर तुम्ही अशा प्रकारच्या चुका केल्या तर मार्क्स जातो. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की लेखनातल्या ज्या चुका आहेत त्या अवॉइड करायच्यात. प्रत्येकाच्या होऊ शकतात, नाही असं नाही, परंतु शक्यतो त्या चुका होऊ नयेत याचा प्रयत्न जर प्रत्येकाने केला तर साहजिकच आहे तुम्हाला त्याच्यापासून फायदाच होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या उदाहरणामध्ये आपल्याला अमेरिका हा एक वर्ड म्हणजेच कर्ता घेतलेला आहे, तो एकवचनी असल्यामुळं हेल्पिंग वर्ब वाज घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे कोणता शब्द घ्यावा लागेल, बिंग. डिस्कवरिंग म्हणजेच वर्ब थर्ड फॉर्म याचा आहे डिस्कवर्ड. त्यानंतर कर्त्याची द्वितीया बायने जोडायची बाय कोलंबस. तर सर्वांच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीनं हे जे वाक्य आहेत चेंजचा पास्ट कंटिन्युअस टेन्सचेही करता येतात. तर मला वाटतं सर्वांच्या हे लक्षात आलं असेल. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. जर तुमची काही तक्रार असेल किंवा तुम्हाला काही एखादं उदाहरण कळलं नसेल किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य कमेंट करून सांगा. कारण की इम्प्रूव्हमेंट ही लाईफ टाईम असते, लक्षात ठेवा. मग तो टीचर असेल किंवा स्टुडंट असेल, लर्नर कोणीही असू द्या. जसं आपल्याला माहिती आहे की अजन्म विद्यार्थी असतो एक व्यक्ती, त्यामुळं अजन्म विद्यार्थी हा मीही आहे आणि तुम्हीही आहात. आणि म्हणून चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतात. आणि जर त्या चुका समोर नाही आणून दिल्या तर मात्र त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे. आणि म्हणून माझी जरी काही चूक झाली असेल तर तुम्ही मला अवश्य कमेंट करू शकता. सो फ्रेंड, दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ लेक्चर. आय होप यू विल अंडरस्टँड दिस टॉपिक व्हेरी वेल. I request all of you, please subscribe our YouTube channel and press the bell icon button so you will get latest notification and latest updated videos. Keep watching friend. Thank you.